प्रस्थान होण्याआधी तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये वारकरी भाविकांनी आळंदीत गर्दी केली. मे महिन्यात झालेल्या जोराचा पाऊस आणि मान्सून आदी पावसामुळे शेतीची कामं बऱ्याच ठिकाणी उरकलेली आहेत. त्यामुळे आनंदानं भाविक माऊलींच्या आषाढी वारीमध्ये सामील होताना दिसतायत. वारकऱ्यांचे ट्रक पूर्वी नव्हे असे 2-3 दिवस आधीच आळंदीत आले असून राहुट्या ठिकठिकाणी दिसत आहे. विठू माऊलींचा गजर करत माऊलींची पालखी उद्या पंढरपूरकडे रवाना होणार आहे. मात्र प्रस्थानच्या 4-5 दिवस आधीपासूनच भाविक वारकरी भक्तांनी माऊलींचं दर्शन व्हावं म्हणून रांगांच्या रांगा दर्शन बारीमध्ये लावलेल्या आहेत. आळंदी पोलीस यंत्रणा तसेच आळंदी नगर परिषद नवीन झालेल्या स्कायवॉकवर जीवितहानी होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी जागोजागी तैनात आहे. वारकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावं म्हणून पाण्याचे टँकर तैनात आहेत. तसेच आरोग्य विभागाकडून विविध भागात स्वच्छतेची तपासणी केली जाते. आळंदी नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छतेवर भर दिला गेलाय. आळंदी पोलिसांमार्फत जागोजागी ध्वनिक्षेपक लावण्यात आले असून नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या जात आहेत. त्याचबरोबर हरवल्यांची नोंद घेत विशेष मदत कक्ष आळंदी पोलीस स्टेशन मार्फत उभारला आहे. भुरट्या चोरांपासून संरक्षण व्हावं यासाठी आळंदी पोलीस स्टेशन मार्फत विशेष यंत्रणा राबवली जाते. आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्फत रोगनाशक फवारणी जागोजागी करण्यात आली. दरम्यान आळंदीत जंगली स्वापदांचा वावर ही मात्र चिंतेची बाब. 8 दिवसामध्ये आळंदीमध्ये बिबट्या, तरस, मोर अशा जंगली प्राण्यांचं दर्शन झाल्यामुळे वारकऱ्यांच्या जीविताचं रक्षण यासाठी विशेष दक्षता घेतली जाते आणि वारकऱ्यांमध्ये जंगली श्वापदांमुळे वारकऱ्यांना इजा होते की काय ही भीती शासकीय यंत्रणेमध्ये आहे. न्यूज रिपोर्टर आरिफ शेख, आज 24 तास, आळंदी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.